डांग डांग डांग. नमस्कार, मी आहे कुंदन आणि स्वागत आहे आपलं कुंदन माझा 24 तास मध्ये. आम्ही इथे माथेरानला आलो आणि खूप चांगलं वाटतंय. आणि गाईस बघा हातीचा पोरगा भेटलाय कुंदन दादा, पण तुम्ही हात थांबा, धुवा. 1 मिनिट थांबा. हा आणि नंतर भेटूया. आता काय झालं? अहो पण दादा, तुमचं नाव काय? तुम्ही अं, कुठे आला? कोण आहात तुम्ही? मी आता राज आहे आणि मी सौरव जोशीचा पोता आहे. अच्छा, आणि आता भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. मी ते माथेरानला आलोय. अच्छा, 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 आता आम्ही पुढे पण गेलेलो. अच्छा. मग पुढे काय झालं ना? थांबा, मी विचारतो ना. हा ठीक आहे ठीक आहे. मी काय बोलतोय, हा ये. तर मला असं दिसण्यात येतं की तुम्ही तिथून ब्लॉग करत आलात. मी हा, बघितलं आता म्हणजे. हा हा. तर तुम्ही म्हणजे सौरव जोशीचे पोते बिते असं तुम्ही सांगताय स्वतःला. तर मला एक सांगा की तुम्ही ह्या साईडला कुठे गेलेला? या साईडला जे ट्रेन येते ना, हा. ट्रेनचं असं थोडं दाखवायला लोकांना असं अच्छा. घाबरण्यासाठी. म्हणजे ट्रेनच्या समोर आलो मी असं. ओ, हा. म्हणजे व्ह्यूज येते ना, क्लिक बेट हा, येडा बनवता. हा? येडा बनवता. हा. मग तुम्ही इथे पेप फोर्ट करून जागा आहे, तुम्ही तिकडे गेले ना? ठीक है. कर दी ना छोटी बात. अरे तू जा रही तुमको मालूम नहीं इधर पेप फोर्ट है? और हाँ दूसरी है, जगह हाँ का है? गूगल मैप्स पे देखा था मैंने. अच्छा. हाँ, तो वही दिखाने जा रहा था लोगों को, मंदिर मंदिर दर्शन दर्शन कुछ करना नहीं है, लोगों को अच्छा, दिखाना है. हाँ, बस ये. क्लिक बेट. हाँ, clickbait, पैसा. पैसा चाहिए और बराबर क्या है, चाहिए और बराबर. कुछ नहीं तर चाहिए. माझा असा यही प्रश्न सौरव जोशी ने मेरे को सिखाया है और क्या. तर माझा असा प्रश्न आहे हाँ. की तुमचा एक्सपिरियन्स कसा होता पेप फोर्टचा? तर खूप चांगला होता. अच्छा, अजून आता काय बस अजून काय. बस हा, एवढंच? आणि काय लाईक्स भेटतील, त्या लाईक्स मी पैसे कमवूया अजून काय. अच्छा. बहुत पैसा है मेरे पास. हा. बहुत पैसे अपने पास. दिखा ना. तेव्हाच चालत आलात. अभी चाची पता नहीं वो दादी. हाँ? वो दादी. कोण दादी? अरे मेरी सौरव जोशी की दादी और कौन. नाही, मी नाही बघा सौरव. तिकडे पैसे पडले बघा. पोपट. बरोबर हो. म्हणजे हा लाचार आहे पैशासाठी. अरे. पैसा तर काहीच नाही, पण फक्त नावाला आहे. टाळ्या. सॉरी. ठीक आहे मग मी जाऊ. नाही नाही, थांबा. काय? जरा तुमच्या चॅनलचं आणि आमच्या चॅनलचं दोघांचं अच्छा, प्रमोशन promotion करू होऊन का? जाऊ द्या. हा. तर काय आम्ही हाताचा पोरगा भेटलाय. हा आता इथे काहीतरी करत होता, म्हणजे इंटरव्ह्यू होता. हा. त्याच्या चॅनलचं नाव हातीचे 4 पोर आहे. अशी कानपडत देईन. हा. तर हा कुंदन माझा 24 तास. कुंदन घ्यायचा 24 तास. अरे कुंदन माझा 24 तास. कुंदन घ्यायचा 24 तास. अरे कुंदन घे काय, कुंदन माझा 24 तास. कुंदन तुझा 24 तास. हा ना, तुझा नाही, माझा माझा. तुझा घेऊ. अरे तुझा का नाही घेऊ रे. मी? एक काम कर, तू मला घरी तुझा जा. नको. नाही, तू घरी जा. नाही सॉरी. नाही नाही, तू घरी जा. तू घर पे जा. नाही नाही, तुम घर जाओ यार. नमस्कार, मी कुंदन. स्वागत आहे आपलं कुंदन माझा 24 तास मध्ये. आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की मी असं का बोलतोय. हो, काय करताय? हो, काय काय करताय? अहो, तुम्ही लोसन मजनू का? हो. साक्षात लोसन मजनू इथे मुत्ताना अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. सर कोणता लाभ? लाभ नाही, अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. अहो लोसन मजनू तुम्ही इथे मुत्ताना काय करता इथे? मी माझ्या सख्यांसोबत इथे गडभ्रमंती करायला आलो आहे. वा, सखे. कोण हे सखे? हे जे इथे आता बसले आहेत. 6 बोकड. हा. हो, तुम्ही इथे गड भ्रमंती करत होता. हो. मग कुठला गड भ्रमण केला हो? विकटगड पेपचा किल्ला. विकटगड प्रेपचा किल्ला. जरा फफा घ्या. मग तुमचा एक्सपिरियन्स कसा होता विकटगडवर? विहंगम असं दृश्य होतं. काही लाचर असे कोंबडे होते, ज्यांची अतिशय मम्मी अशी शरीरयष्टी. पण तुम्हाला ह्याच्यावरती काही गाणं, कारण की तुम्ही गाण्याचे सम्राट आहात. लोशनची मजनू, गाण्याचा सम्राट जो दुसरा अरिजित सिंगला फाडू शकतो. गाणं लोतनवी एक होऊन जाऊ दे की. हा हा हा, मला असं वाटतंय आपण ह्यांचा क्लासिक घ्यावा. बिलकुल जिया जले जिया जले. ए, उंदीर मांजर पकडिंगो, मंदर उंदीर पकडिंगो, दिवसभर हेच करायचं. तुला देतो सल्ले, तुला देतो सल्ले, माझ्या ठिकाणी ठरले. अहो पण रोशन ते तुम्ही मारलात का? तुम्ही मार खाण्याच्या लायकीचे तुम्ही जावा, घरी जावा, तुम्ही तुमचं काम नाही. नमस्कार, मी आहे कुंदन. कुंदन माझा 24 तास मधून. अब ये कौन है बे? काय झालं? तू कोण रे बाबा? मी तर कुंदन आहे. Smart आहे, बॉय पण आहे. गावात नव्या बायका आलेल्या ऐकलेल्या. काय?
पुरुष पण आलेले. हो त्या बायकांसोबत मी काय म्हणतो, बाय मी आहे की नाही? नाही हो हे जरा पडलं. राहू द्या. काय तुम्ही तर कशाला आला बरं? काय असंच जरा बायकाने फिरवायला आलं म्हटलं. ते काम तर आमचं आहे ना. तुमचं कसं? तुम्ही लगेच इथे जानना पेचन तू माझा महिमान असं आ, झालं. बाबा, विचार की गावाला जायला पाहिजे. सगळेच म्हणतील बाई वाढवूया. फणसवडी गाव आहे का तुमचं? हो, तेव्हाच आम्हाला चढायला नाही भेटलं हो. पण मी तर रोज चढतो की. अहो म्हणजे डोंगरावर. मैं तो कुछ और ही समझ रहा था. हे तुम्ही काय करता म्हणतो? हे जरा असेच लोकांची संवाद साधण्याचा प्रयत्न करतो. जरा हा. काय बाई बी आहे की नाही? अहो बाईवर कशाला जाताय? हा पुरुष आहे ना राजबिंड, ह्याला घ्या. त्या कानाला म्हणावं लागेल. अरे काना, दुसरी गेली, तिसरी आणा ना. आहा, वा 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 बुवा वा वा. एक मिनिट जरा थांबा. हा पुरुष मंडळ दाखवतो जरा. या केला काय? या बघा ना हा मॉडेल बघा ना 2021 चा आहे. 2006चा मॉडेल आहे. 7चा आहे तसा. बघा जरा एक मस्त बॉडी आहे. जरा हे पण बघू शकता तुम्ही. चाचा ये सवेरे सवेरे क्या मेरे को यही देखने का है क्या? नाही. आपापा आम्ही तर फक्त मुलींना पाहतो की. बरं ठीक आहे तुम्ही जावा, तुमचं नाही काम. सॉरी. तर मी काय बोलतोय? मी म्हणतो हा, तुम्ही एक म्हणा. गाव माझा आहे. हा तर मीच म्हणणार. बरोबर. भले तुमचा स्कोर असू दे. बरं. अहो पण मला एक प्रश्न आधी विचारायचा की तुम्ही असते का काय मुळव्यात वगैरे तर त्रास? ते आमच्या पेहरावामध्ये धोतर येतं की. मग आमचं तर डायलॉगच आहे की, म्हणजे- त्या बायला धोतरात घे टिकाला. पण आता काय झालंय, काय कॅरेक्टर मध्ये फक्त ही ट्रॅक पॅन्ट चालली. म्हणून ती धोतराचा फील द्यायला आम्ही असं उभं आहे. मॉडर्नायझेशन. मग ते असं आहे. हो. मग ते असं धोतर येत असेल ना? असं येतं. मग ते हा जांगा आणि हा जांगा मिळत नसेल. मी काय म्हणतो, तुम्ही पुरुषाच्या जांगाकडे का मागतो? हो नाही जाऊ दे. बघायचं असेल तर कोणाकडे नाही बघायचा. बरोबर आहे बरोबर आहे. चला तिकडे बाय आली, जातो मी. अहो पण ते जरा विचारायचं होतं तुम्हाला. अहो नीरू भाऊ इथे या. काय म्हणतो मी? काय झालं? अहो जरा मला एकच छोटासा प्रश्न विचारायचा होता. बोला, मग बोला. तुम्ही जा ना तुमच्या बाईकडे. होणारच आहे. ती जरा ते काय जरा ते मी काय बोलतोय की हे आजकालची पोरं जी इथे पेपोर्टला येत आहेत, विकटगडला येत आहेत, त्यावरती तुम्हाला काय म्हणायचं? काही तुम्हाला सूचना द्यायची असली तर? मी काय म्हणतो, माणसाने चढणं गरजेचंच आहे बाबा. कारण चढल्यावरती प्रगती होती की नाही? बरोबर आहे बरोबर काय? बरोबर. ताली द्या ना. टाळीच दिली बाई. आणि पहिली गोष्ट आहे, ज्यांची तब्येत असेल त्यांनीच चढावं. नाही तिथे चढणं अयोग्य आहे. नाही तर भारताची लोकसंख्या वाढतच चालली. बरोबर आहे बरोबर आहे. तुमचा आता प्रश्नाचं उत्तर मिळालंच आता. हो चला मी काय तुम्ही म्हणतो? जावा मग तुमच्या मी बाईकडे. काय म्हणतो, हा. जर एक भेटली, हा. पाठवून द्या की वाड्यावर. मस्त प्लान है. वाड्यावर पाठव. पाठवून वाडा द्या. कुठे ते सांगून द्यावा. हा इकडून वरच्या अंगाला. वरच्या. आणि बोललं तर म्हणा एवढं भावनी बोलवलंय. हाय झुमका हाय झुमका, हाय झुमका वाली पोरे, हाय नीले नीले ताली, हाय झुमका वाली पोरे. वा बुवा वा वा बुवा वा 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 बुवा वा वा बुवा वा. तुम्ही कोण हो? काय घे मला बोलावं बोलावं माले. हा मले तुला बोलावे मेले माले. काय घे अरे तुमचं गाणं लय भारी आहे हो. हा का? आय माय झुमका माझी आवडलं पोरं. का? हा आवडले ना आवडले एक मग नंबर. काय अजून? काय नाही मग तुम्ही इथे आज काय नाही फिरायलेलो जोडे ट्रॅकिंग करायला. हो ट्रेकिंग करायला आलेले. गडवर, किल्ला. गडवर कंचा घर होता काय नाव काय तरी पेपर पेपर गड होता. पेपर घर होता. अरे एक नंबर मग कसा होता तुमचा काय एक्सपिरियन्स? नाही चांगलं होतं पण पुढे खतरा होता. मग आम्ही मागे येऊन लगेच. असं का? हा पण मग अजून 3 पोरी आणि 3 पोरे होतात. हा पण ते इज्जत काढी या तोंडवर. राहू दे ती आपल्याला कशाला सांगायचं. पण राहू दे आता त्यांनी त्यांचं मन व्यक्त केलेलंच आहे ते जाऊ दे. मग तुमचं गाव कुठलं हो? आम्ही धुळे. धुळे म्हणजे एकरान जमीन. हा मग तुमचं नाव काय? माझं प्रथमेश पाटील. पाटील राव. हा. एक नंबर. मग तुम्हाला किती पोरी आहेत? मला पोरीने नाही तुमच्या घरात किती पोरी आहेत हो? कारण की ते रावांच्या घरात असतातच ते जरा ते नाही. तसं नाही काय? नाही. आता तुम्ही साधे भोळे आहात. हा. तेच आम्हाला माहिती आहे किती साधे भोळे तर बाकी मग कसं काय बरं चांगलंय. जेवलात काय? बस काय एक मग काय नंबर. जेवलात काय? काय नाही बेर होती. काय? बेल.
हा. आणि त्या बेच्या आधी बेलच्या आधी आई हा? केक हा बस पाणी हा. बिनी नाही ते नाही ते नाही नाही किल्ला आहे ओ गड किल्ला. कोण म्हणते बघा. चला चांगलं वाटलं मला तुमच्याशी बोलून. धन्यवाद. अरे थँक्यू. सुरुवात आहे का? अब ये कौन है बे? तर मी तुमचा लाडका कुंदन चुमेवाला बॅक इन द हाऊस. काय हे? कोण तुम्ही? मी ट्रेकर. ट्रेकर. पाठी काय? कोयचा. कुठला कचवा? किचवा नाही कोयचा. डिकॅथलॉन. घासल्या वाटतं. नाही हो दुखताय. मांड्या म्हणतो मी. मी पण मांडत म्हणतोय. ओके. हे वरचा लय फुगलेला वाटतोय. असं चढून कसा असतो? हा नकोस ओके. मग कोणता गड करून आले आता? विकट कोणता विकट गड? विकट गड किती विकट होता? खूप विकट होता. काय सांगू त्याची आठवणी. ते जाऊ द्या. माझ्या पण मनात आहे, पण बोलून व्यक्त नाही होऊ शकत. हम्म. मग काय किती अडचणी आली तुम्हाला सांगू शकता? अडचणी म्हणजे एकदम असंच आता असं पण झालं हो. ओके. आणि असं करता करता असंही झालं. असं पण शेवटी हृदयच तुटलं हो. हृदयच काय करायचं? काय या असं सह्याद्रीची मायाच वेगळी आहे. काय करणार आता काय या कोणाचं सह्याद्री- हृदय घेतं तर काय कोणाचं हृदय तोडतं. हम्म. मग काय कसं वाटतंय तुम्हाला माथेरानसारख्या पार्श्वभूमीवरती येऊन? पार्श्वभूमी तर तशी खूप चांगली आहे, पण जरा माकडांचं बघायला पाहिजे. ते पाठी लागतात. म्हणजे ती भैयाची पोरं परवडली, पण माकडं मी काय म्हणतो, जरा मित्रांना घेऊन गेलेले का एकटेच गेलेले? नाही हो. आम्ही ट्रेकर सध्या सवंगड्यांमध्येच फिरत असतो. आमचे सखे असतात सोबत. तू लांबून कोणतरी मित्र दिसतो वाटतं तुमचा. हायसरी अहो मी तुम्हाला काय सांगू याचं दुःख. थांबा जरा. तुम्ही तर बोललेले तुमचा सोबत मित्र नाही. यो कोण? नाही बोललो ना, माझ्यासोबत सखा आहे. अच्छा, सखा. अहो जरा सखा, आपली भ्राता. भ्राता पण ओके. आपल्याला आपली काय म्हणतात ना, मातृभूमी पण तर जगवायला पाहिजे ना. आपल्याला आपलं रिजन पण तर मी जपायला काय म्हणतो, पाहिजे. जरा हा. माकडांबद्दल तुमचा अनुभव सांगता का? माझ्यापेक्षा ह्यालाच विचारा हो. माकड एवढे म्हणजे बेकार आहे ना, ते आम्हाला माहिती आहे, अरे. आपलेच पूर्वज आहेत. अरे नवीन बाबा. सांगा काहीतरी. त्यांना सगळं पाहिजे. जे माझ्यासोबत झालं ना ते तुम्हाला मी सांगतो. आम्ही सगळे एकसाथ होतो. लांबून आला एक माकड, अजून एक माकड, तीन माकड आले. हे यांची फाटली. काय? हे लोक पळाले आणि मला एकटा सोडला. माकड आला माझ्या जवळ हा, आणि आणि माझी काय फाटली. फाटली? हो माझ्या बघून हॅ करतोय. मी बघतो माझ्या खिशात काय हा. खिशात बघा ते गोळ्या होते ऑरेंज हा, ते लहानपणी खातात. हा. फेकले आणि लिमलेटचा का? हा हा. ते फेकले. तो उचलून तो खाल्ला. मी पळालो आणि बाप रे माझा जीव वाचला. मी बाबा आयुष्यामध्ये खूप डेंजर सीन झाला. वाचला ना. हा. हे मत हे बरं झालं. माझ्या अंगावरती चढला असता कुठं तो. काय चावलं असतं काय चावलं. रेबीज झाला असता मला. तुम्हाला मी म्हणतो, हे आजकालचे तरुण आहे, माकडं चावण्याला रेबीज होतो. तुम्ही म्हणा. नाही तुम्ही जाऊ शकता. या, या. नाही तसं रेबीज तर नाही झाला असता, कारण की मी होतो सोबत. ओहो. त्यांनी जिथे चावलं तिथे मी परत चावून त्याला माणूस बनवलं असतं. भाई आपका नॉलेज तो कमाल का है भाई का. तुम्ही कोणती प्राणी? मी मनुष्य प्राणी. मनुष्य प्राणी. अति लोभी प्राणी. हा. त्याचे वर्णन करावे तर किती करावे, किती विलक्षण अशी रूपे. हम्म. जरा आता मी काय म्हणतो, आता आपला तुमचा म्हणजे ट्रेक संपलाय, तर जरा संपता दोन शब्द आमच्या रसिक प्रेक्षकांसाठी तुम्ही संबोधून म्हणजे बोलू शकता काय? दोन शब्द सांगायचे असतील तर मला असं फेवरेट असं जरा दोन शब्द. लोचन मजनू होतं. नाही जरा एक चांगला असा माझा दोन शब्द घेतो. मम. मम म्हणजे मम. अहो जरा सांगा की. नमस्कार, मी कुंदन. थांबू नको लोचन तुम्ही. मजनू बोलतोय. हा, चालू दे. थांब, बसायला लागतंय म्हणून हा, थांब, थांब. वा, वा, वा. पण मला एक प्रश्न होता. म्हणा. हे असं का? हे आणखी अरे यार, अरे भाई बरोबर. अरे यार, अरे नो. अरे भाई तुम्ही असं काय करताय? अरे भाई. ते पेप फोर्ट करून जागा आहे, तुम्ही तिकडे गेले ना? ठीक आहे. कर दी ना छोटी बात. हा अरे आले हा. बडी बात कर दी रे साले. ब्लाब नाही. आता बोल. ब्लाब. आता बोल तुम्ही उतरत नाही का? तुम्हाला हाय नाही का? कान फोडी ना. अरे काम आधी यार बघ. तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक नंबर असं नको बोलू लाईक रे. करा
आणि आमचं तुम्हाला प्रेम. अरे असं नको बोलू. धन्यवाद. आमचे डायरेक्टर आमच्या डायरेक्टर पप्पी डायरेक्टरला आकडलंय अरे असं नको बोलू रे.